आजची रेसिपी गॅस न पेटवता आपण करणार आहोत। नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजची रेसिपी बनवायला फक्त 5 ते 7 मिनिटं लागणार आहेत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। बाउलमध्ये 4 टेबलस्पून हंकर्ड घ्यायचं। दही थोडं कापडामध्ये बांधून ठेवायचं, त्यातलं पाणी निथळून गेलं की छान घट्ट असं दही मिळतं। त्यातच 2 टेबलस्पून मेयोनीज घालायची। 1 टीस्पून चिली फ्लेक्स, 1/4 टीस्पून काळी मिरी पावडर, चवीप्रमाणे मीठ घालायचं। यात 1 मिरची बारीक चिरून घालायची। इथे मी पिवळी आणि लाल बेल पेपर्स घातलेले आहेत, त्याला बारीक चिरून घ्यायचं। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, अर्धा लिंबाचा रस घालायचा आणि किसलेली 1 काकडी घालायची। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। यातच 1 लसूण पाकळी किसून घालायची आणि अगदीच थोडं लेमन झेस्ट घालायचं। बघा मी इथे दाखवते, अगदीच थोडंसं मी घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपलं सँडविचचं स्टफिंग तयार झालेलं आहे। आता इथे मी 2 ब्रेड स्लाइस घेतले आहेत, याच्या कडा कट करून घ्यायच्या। एका ब्रेड स्लाइसवरती बटर लावून घ्यायचं आणि दुसऱ्या ब्रेड स्लाइसवरती ग्रीन चटणी लावून घ्यायची। आता आपण जे दही मेयोनीज काकडीचं जे मिक्सचर बनवून ठेवलेलं आहे ते ज्यावरती आपण ग्रीन चटणी लावली आहे त्यावरती टाकायचं आणि व्यवस्थित सगळीकडे एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं। त्यावरती काकडीचे असे काप घालायचे। त्यावरती चिली फ्लेक्स घालायचे, थोडासा चाट मसाला घालायचा आणि ज्या स्लाइसवर आपण बटर लावलं होतं तिला त्याच्यावरती ठेवायचं आणि सुरीने कट करून 4 पीसेस करून घेतलेत। मी इथे मोठी सँडविच ब्रेड घेतली, त्यामुळे 4 पीसेस केलेले। जर ब्रेड छोटी असेल तर 2 पीसेस करा। अशा प्रकारे सुपर कूल डिलिशियस हंकर्ड सँडविच तयार झालेलं आहे। रेसिपी एन्जॉय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा। थँक यू।